श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक 6. समर्थ तुकाराम भेट. काही दिवसांनी समर्थांची व तुकाराम महाराजांची गाठ पडली. परमेश्वराने तुम्हावर कशी कृपा केली असे समर्थांनी तुकोबांना विचारून चरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा याती क्षुद्र वंश केला व्यवसाय हा अभंग तुकाराम महाराजांनी केला व समर्थांना आपले चरित्र सांगितले. स्वप्नातला उपदेश व स्वतःचे चिदानंद नाव सांगून पंढरीनाथांनी आपण महारुद्र अवतार आहात असे सांगितले आहे, तरी आपले चरित्र सांगावे अशी तुकोबांनी समर्थांना विनंती केली. समर्थ म्हणाले, स्वमुखे चरित्र सांगू नये, पण आपले चरित्र सांगितले म्हणून आम्ही सांगतो असे म्हणून नमो अधिष्ठाता विष्णू मुख्य साधू ह्या अभंगात त्यांनी स्वचरित्र सांगितले. पांडुरंग भक्त व रामभक्त एक जीव झाले. समर्थांनी अत्यंत समाधानाने तुकाराम महाराजांना निरोप दिला. तुकोबांप्रमाणेच चिंचवडचे गणेश भक्त मोरया गोसावी हेही समर्थांच्या भेटीस येत. पुढे आहे, समर्थांनी शहापूरकरांचा वसूल भरला. समर्थ मसूर शहापूर भागात डोंगराच्या खिंडीत राहत. प्रातस्नानासाठी ते संगमावर जात असत व सकाळी कोरांना भिक्षा मागत असत. एके दिवशी एका वाड्याच्या अंगणात उभे राहून त्यांनी श्रीराम जय जय राम या राममंत्राचा श्लोक म्हटला. त्याबरोबर एक बाई बाहेर येऊन म्हणाली, हे भरलेले घर आहे, इथं राम राम म्हणू नका. समर्थ म्हणाले, आई, भरल्या घराला रामनामाने विशेष शोभा येते. बाईचा राग अनावर होऊन तिने समर्थांना घालवून दिले. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. बाई संताप सोडिना आणि समर्थांची शांती ढळेना. एक दिवस असा आला की समर्थांचा श्लोक पुरा झाला, जय जयकारही झाला. रोज वाघिणीसारखी चवताळून येणारी बाई अजून कशी बाहेर आली नाही याचे समर्थांना आश्चर्य वाटले, म्हणून पुन्हा जय जयकार केला. बाई खिन्नपणे बाहेर आली व म्हणाली, भरल्या घरात राम राम म्हणू नको म्हणून सांगितले होतं, तू ऐकलं नाहीस. आता घरचं झालंय थोडं आणि तू आणखी भर घालू नकोस. समर्थ म्हणाले, बाई, तुमच्या घरचं काय थोडं झालंय आणि माझ्या नामस्मरणामुळे जर ते झालं असेल तर बघू काही करता आलं तर. बाई संतापून म्हणाली, अरे बाबा, जे संकट आलं ते सांगून तुला काय उपयोग. अशी गोसावी बैराग्यांकडून कामं होती तर गावात काय कमी गोसावी आहेत. समर्थ म्हणाले, बाई, पण काय झालं आहे ते तरी सांगा. बाईने सर्व हकीकत सांगितली. आमचा कराड प्रांत आदिलशाहीत धरला जातो. या राज्या इतकी पुंडाई दुसरीकडे नाही. 15 दिवसापूर्वी आमच्या माणसांना यवन अधिकाऱ्याने नेऊन मारहाण चालवली आहे. त्यांची आम्ही वाट पाहत आहोत. समर्थांनी अपराध काय झाला म्हणून विचारले. बाई म्हणाली, कुठल्याही सभ्य माणसाला पकडून न्यायला म्लेच्छांना काही जास्त कारण लागत नाही. गावच्या काही वसुलाच्या आरोपावरून त्यांना गिरफ्तार केला आहे. समर्थ म्हणाले, मी तुमच्या माणसांना 11 दिवसात तुमच्या घरात आणतो. याबद्दल तुम्ही काय भिक्षा घालाल. बाई म्हणाली, मागाल ते देईन. देवाला अलंकार, देवळाला कळस सांगाल ते करीन. समर्थ म्हणाले, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. तेव्हा आम्हास हवी असलेली भिक्षा तुम्ही तिरस्कार करता ते रामनाम नेहमी घरात घ्यावं ही आहे. बाईने ते मान्य केलं आणि समर्थ तिथून निघाले. ते थेट विजापूरच्या दरबारात कारकुनाच्या वेशाने प्रकट झाले. कुलकर्ण्यांबद्दल नीट चौकशी केली आणि ज्या रकमेबद्दल त्यांना अटक झाली होती तेवढी रक्कम अदा करून कुलकर्ण्यांची सुटका केली. समर्थांचे रूप पाहून, बोलणे ऐकून व कामाचा चोखपणा पाहून विजापूरच्या बादशहाने त्यांना नाव विचारले. त्यांनी दासोपंत म्हणून नाव सांगितले. परंतु कुलकर्ण्यांना आपली एकदम मुक्तता कशी झाली याबद्दल आश्चर्य वाटले. तेव्हा समर्थांनी पुढे होऊन सांगितले की शहापूरच्या आपल्या घराकडून आलो आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे रक्कम दिली आहे. कृपा करून आपण घरी चालावे. समर्थ आणि कुलकर्णी वेशीपर्यंत आले आणि समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी घरी आले. समर्थांनी बाईला वचन दिल्याप्रमाणे तो 11वा दिवस होता. सर्व मंडळींना आनंद झाला. ह्या बाई म्हणजेच
सौ सतीबाई होत. पुढे आहे सौ सतीबाईंना अनुग्रह. बाजीपंत शहापूरकर घरी आले. त्यांनी सौ सतीबाईंना कारकुनाबद्दल माहिती विचारली. सौ सतीबाई म्हणाल्या, ते कारकून नव्हेत. आपल्याकडे गेले काही दिवस एक गोसावी येत असत. मी त्यांना रोज परतवून लावीत असे. मी त्यांना अनेक वेळा राम राम म्हणू नका म्हणून सांगितले. 10 दिवसापूर्वी ते आपल्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला दुःखाचे कारण विचारलं. आम्हीही खरं ते सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, मी तुमच्या माणसांना सोडवून आणलं तर मी मागेन ती भिक्षा मला द्याल का? मी लगेच होकार दिला. ते म्हणाले, मला पैसा अडका सोने वगैरे काही नको, फक्त रामाचे नाव घ्यायचं. मी ते कबूल केलं. पुढे काय झालं ते मला माहीत नाही. कुलकर्णी म्हणाले, पुढे काय होणार? मी निर्दोषी सुटण्यासाठी त्यांनी वसुली रक्कम अदा केली. मी आणि ते वेशीपर्यंत बरोबर आलो. ते कुठे गेले कुणास ठाऊक. मी मात्र घरी आलो. माझ्याकडून त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. फारच वैराग्यपूर्ण साधू आहेत ते. आपण आपल्या उपकारकर्त्या माणसाला पूर्वी नाही नाही ते बोललो, याचा सौ सतीबाईंना पश्चाताप झाला. आपण त्यांच्याशी नीट बोललो असतो तर त्यांचे निवासस्थान तरी कळले असते, असे त्यांना वाटू लागले. कुलकर्ण्यांनासुद्धा आपल्या उपकारकर्त्याचे ऋण फेडता आले नाही याबद्दल खेद झाला. त्यांना शोधून कसे काढावे असा विचार त्यांच्या मनात आला. बुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची, अशी त्यांची स्थिती झाली. बाजीपंत, सतीबाई व दत्ताजी हे तिघेही समर्थांचा शोध करीत 3 दिवस निराहार भटकले. समर्थांना ते कळले आणि 4थ्या दिवशी सकाळी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करीत ते घरासमोर उभे ठाकले. ती गर्जना ऐकता क्षणीच सर्वजण समर्थांकडे धावले व त्यांना साष्टांग नमस्कार केला. बाजीपंतांनी समर्थांची पूजा केली व त्यांच्या इच्छेनुसार दुपारच्या वेळी समर्थ भोजनास शहापूरकरांकडे आले. समर्थांनी सतीबाईंना अनुग्रह दिला. सौ सतीबाईंची श्रद्धा अढळ होती. त्या समर्थ चरणाचे तीर्थ घेतल्याशिवाय अन्न सेवन करीत नसत. कधी समर्थांचे दर्शन रोज होई तर काही वेळा 4-4 दिवस समर्थ दर्शन दुर्लभ होई. एकदा समर्थांचे दर्शन 10 दिवस झाले नाही म्हणून सौ सतीबाई उपोषित होत्या. समर्थांना ते समजले. त्यांनी हा नसता नियम करू नका म्हणून सांगितले, पण सौ सतीबाई ऐकेनात. शेवटी समर्थ इतके रागवले की त्यांनी सौ सतीबाईंच्या घरातील गाडगी मडकी फोडून धान्य एकत्र केले, पण सतीबाईंनी ते धान्य दुरुत्तर न करता निवडले. सतीबाईंनी आपला नेम सोडला नाही. एकदा समर्थांचे दर्शन 2-3 दिवस झाले नाही. समर्थ का आले नाहीत असा विचार करून थोडे भाजणीचे पीठ घेऊन शहापूर मसूरच्या सर्व खिंडी त्यांनी शोधल्या. समर्थ दर्शनाची अतिशय ओढ असल्याने त्यांना चालण्याचे काही श्रम वाटेनात. पांडुरंगाच्या दर्शनास आसुसलेले वारकरी जसे 150-200 मैल चालत जातात तसेच झाले. हिंडता हिंडता दाट अरण्यात एका झाडाखाली समर्थ बसले असून बाजूला वाघ, चित्ते, अस्वले अशी क्रूर श्वापदे बसले आहेत असे त्यांना दिसले. त्यांनी न भिता लगेच समर्थ चरणावर मस्तक ठेवले. पुढे आहे सौ सतीबाईंना मारुती दर्शन. सौ सतीबाईंनी समर्थ चरणांवर अभिषेक केला. समर्थांना सतीबाईंची निष्ठा आवडली. त्यांनी बाईंना रामरायासाठी नैवेद्य करा म्हणून आज्ञा केली. सतीबाई म्हणाल्या, महाराज, स्वयंपाक करण्याला इथे काहीच साधन नाहीत. नाही म्हणायला एवढं भाजणीचं पीठ आहे. त्यावर समर्थ म्हणाले, त्या करवंदाच्या जाळीत काही साहित्य असल्यास पहा. सतीबाईंनी पाहिले तो पूर्णावरणाच्या स्वयंपाकाचे सर्व साहित्य त्यांना दिसले. त्यांनी पुरण, वरण, वडे इत्यादी स्वयंपाक केला. समर्थांनी माध्यान्ह संध्या केली आणि आता नैवेद्य वाढा व जे वाढावयाचे ते एकदाच वाढा असे सांगितले. बाईंनी वाढप केले. समर्थ म्हणाले, मी श्री मारुतीरायांना नैवेद्य समर्पण करतो आहे. मी सांगेपर्यंत मागे वळून पाहू नका. बाईचे मन काही स्थिर राहीना. त्यांनी हळूच मागे वळून पाहिले, मात्र त्या जमिनीवर मूर्छित पडल्या. त्यांनी समर्थ व श्री मारुती यांना एकत्र जेवताना पाहिले होते, परंतु मारुतीरायाचे दिव्य तेज त्यांच्या चर्मचक्षुंना सहन झाले नाही.
समर्थांनी त्यांना सावध केले आणि शहापूरला त्याच प्रताप मारुतीची स्थापना करून पूजा अर्चा करून अन्न ग्रहण करीत जा, उगाच उपोषण करू नका म्हणून आज्ञा दिली. नंतर समर्थ चाफळ खोऱ्याकडे निघाले. यावेळी चाफळचे शिवाजीच्या पदरी असलेले नरसोमल अंबारखाने यांची निष्ठा पाहून समर्थांनी त्यास अनुग्रह दिला. तसेच कराड सुदाजीपंत कराडकरांच्या घरी त्यांची बालविधवा बहीण अक्का म्हणून होती, तिला समर्थांनी अनुग्रह दिला. पुढे आहे अंबाजीचा कल्याण झाला, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.